श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही, कारण आज आपण अशा वेळेबद्दल बोलणार आहोत ज्या वेळेला देव जागे असतात. ऋषी तपस्या करत होते आणि आजही ज्यांना यावेळी जाग येते त्यांचं आयुष्य हळूहळू बदलू लागतं. जर तुम्हालाही कधी पहाटे 3 ते 5 या वेळेत आपोआप जाग येत असेल तर तो योगायोग नाही, तो देवांचा संकेत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय, ही वेळ इतकी शक्तिशाली का आहे, पहाटे जाग येणाऱ्यांचं नशीब वेगळं का असतं, देव कोणते संकेत देतो आणि त्यावेळेस काय केल्याने जीवन पूर्ण बदलतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेला एक नियम तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? सूर्योदयाच्या आधी साधारण 1 तास 36 मिनिटांचा काळ म्हणजे साधारण पहाटे 3:30 ते 5 हा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो. धर्मशास्त्रात आपल्याला काय सांगितले आहे तर ब्रह्ममुहूर्तात उठणारा मनुष्य देवी ऊर्जेशी जोडलेला असतो. ब्रह्म म्हणजे सृष्टी, परम चैतन्य आणि ईश्वराची ऊर्जा आहे. या वेळेला पृथ्वी शांत असते, आकाश शुद्ध असते, वातावरणात सात्विक ऊर्जा जास्त असते. म्हणूनच या वेळेला देवदेवता, पितर आणि सूक्ष्म शक्ती मानवाच्या सर्वात जवळ असतात. पूर्वीच्या सर्व महान ऋषी वाल्मिकी, व्यास, वशिष्ठ, नारद हे सगळे ब्रह्ममुहूर्तातच तप, ध्यान, जप करत असतात. कारण यावेळी केलेली साधना ही 100 पट फलदायी जास्त प्रमाणामध्ये असते. पहाटे 3 ते 5 वाजता जाग येणे म्हणजे काय? तर बघा, जर तुम्हाला असं होत असेल की अलार्म न लावता कोणत्याही आवाज नसताना अचानक डोळे उघडतात, हे शरीराचे नाही तर आत्म्याचे जागरण आहे. देव प्रत्येकाला उठवत नाही, देव त्यांनाच उठवतो ज्यांच्यावर विशेष कृपा असते, ज्यांचं मागील जन्माचे पुण्य असतं, ज्यांच्याकडून काहीतरी कार्य अपेक्षित असते. हे लोक सामान्य नसतात. देव कोणते संकेत देतो? तुमचं मन शांत होतं, अचानक एखादं नाव आठवतं, डोळ्यात पाणी येतं, देवाचे स्मरण होतं, भीती नाही फक्त शांतता असते. हे सगळं दैवी संकेत असतात. स्त्रियांसाठी विशेष संकेत या काळामध्ये दिले जातात. अनेक महिलांना पहाटे अचानक जाग येते, याचा अर्थ देवीची कृपा, कुलदेवतेचा संदेश, घरातील दोष दूर होण्याची वेळ आहे. अशा स्त्रियांनी ही वेळ वाया घालवू नये. यावेळी काय करावे? अंथरुणावर बसूनच ओम या मंत्राचा जप करावा, हात जोडून मनात देवाचे स्मरण करावे, पाणी प्या, दिवा लावा, नामस्मरण मंत्र याचे पठण जे आहे तर ते करा. फक्त 5 ते 10 मिनिटे पुरेसे आहेत हे सर्व करण्यासाठी. या वेळेत काय करू नये? मोबाईल पाहू नये, नकारात्मक विचार करू नये, पुन्हा झोपू नये, विशेषतः स्त्रियांनी वाद घालू नये. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता या वेळेला मेंदू अल्फा स्टेट मध्ये असतो, स्मरणशक्ती वाढते, तणाव कमी होतो, म्हणून ध्यान प्रार्थना प्रभावी ठरत असते. या वेळेला उठणाऱ्यांचे जीवन कसे बदलते? तर आत्मविश्वास वाढतो, निर्णय शक्ती वाढते, पैसा टिकू लागतो, आरोग्य जे आहे ते सुधारते, मन प्रसन्न राहते. ब्रह्ममुहूर्ताची साधना म्हणजे सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायला गेलं तर, तुम्हाला काही जमत नसेल तर फक्त हे करा: हे देवा मला योग्य मार्ग दाखव असं मनात म्हणा. देव ऐकतो, या वेळेला तो नक्की ऐकतो. ही वेळ कोणासाठी असते तर कठीण असते, ज्यांचं मन खूप अस्वस्थ आहे, जे खूप पाप बुद्धीने वागतात, जे सतत नकारात्मक असतात. पण जर त्यांनाही जाग येत असेल तर बदलाचा शेवटचा इशारा आहे. सलग 40 दिवस जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात 5 मिनिट देवस्मरण केलं तर जीवनात बदल होतो, अडथळे कमी होतात, मन स्थिर होते. ब्रह्ममुहूर्तात पृथ्वीवरती काय बदल होत असतात तर पृथ्वीचा चुंबकीय ताण स्थिर असतो, वातावरणात प्राणवायू जास्त असतो, आवाज, प्रदूषण, हालचाल कमी असल्याने मानवी मन सहज केंद्रित होतं. म्हणून या वेळेत केलेला संकल्प थेट अवचेतन मनावरती जातो. धर्मशास्त्रानुसार पहाटे जाग येणे मागील जन्माचे पुण्य देखील असू शकतं. ज्यांना अलार्म शिवाय जाग येते त्यांचा आत्मा आधीच साधनेला सरावलेला असतो. मागील जन्मात जप, तप, दान केलेले अनेक लोक यावेळेस सहज जागे होतात. म्हणूनच अनेकांना ही वेळ ओळखीचीच वाटते. तर देव शब्दात नाही, संकेतात आपल्याशी बोलत असतो. काही सामान्य संकेत देतो: मनात अचानक देवाचे नाव येणे, डोळ्यात नकळत पाणी येणे, मन शांत पण गंभीर वाटणे, छातीत हलकी कंपनी वाटणे, एखाद्या निर्णयाबद्दल स्पष्टता येणे. हे संकेत दुर्लक्षित करू नका. अनेक महिलांना पहाटे जाग येते, त्यामुळे त्यांनी सुद्धा या संकल्पनेकडे दुर्लक्ष करू नका. या वेळेमध्ये जाग आली तर डोळे बंद करून हे ईश्वरा मला योग्य मार्ग दाखव असे आपल्याला म्हणायचं आहे. या वेळेमध्ये पाण्याचा एक दिव्य उपाय तुम्ही करू शकता. बाजूला ठेवलेल्या पाण्याला हात लावा, या पाण्यासारखं माझं जीवन स्वच्छ होऊ दे असं म्हणा. नंतर ते पाणी प्या. यामुळे नकारात्मक विचार कमी होतात आणि शरीर मन शुद्धीकरण होते.
त्याचबरोबर जर मंत्र जमणार नसेल तर राम, शिव, दुर्गा, विठ्ठल यापैकी एकच नाव 11 वेळा बोला. परिणाम काय होतो तर घरात शांतता येते, मनावरचं ओझं हलकं होतं. स्त्रियांसाठी विशेष म्हणजे केस आणि डोळे ब्रह्ममुहूर्तात केस बांधून ठेवा. डोळ्यांना पाणी शिंपा. परिणाम मानसिक थकवा कमी होतो. श्री तत्वाची ऊर्जा संतुलित होते. 21 दिवसाचा संकल्प उपाय देखील तुम्ही करू शकता. सलग 21 दिवस ब्रह्ममुहूर्तात 5 मिनिट शांत बसा. एकच इच्छा मनात ठेवा. यामुळे अडथळे कमी होतात, मार्ग दिसू लागतात. कुलदेवतेचा एक गुप्त उपाय या वेळेला करा तर फक्त मनात कुलदेवतेचे नाव घ्या. यामुळे पितृदोष शांत होतो, घरातील अडचणी देखील कमी होतात. आजचा दिवस कसा हवा याचा संकल्प मनात म्हणा. आज माझा दिवस शांत, सुरक्षित आणि फलदायी असू दे अशी देवाला प्रार्थना करा आणि परिणाम बघा. दिवसाची ऊर्जा बदलते, चिडचिड कमी होते. ब्रह्ममुहूर्तात घातक चुका आपल्याला टाळायच्या. त्याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं की लगेच मोबाईल पाहू नका. सोशल मीडिया, पुन्हा झोपणे, वाईट स्वप्न किंवा घाबरणे या चुका झाल्या तर देवाचा संकेत दुर्लक्षित होतो. कोणत्या लोकांनी ही वेळ नक्की वापरावी तर सतत अडचणीत असलेल्यांनी नक्की हा वेळ जो आहे तर तो वापरावा. मानसिक ताणात असलेले, निर्णय घेताना घरात वाद होणे, स्त्रिया विशेषतः गृहिणी असतात त्यांनी या वेळेचा जो फायदा येतो तो आवर्जून घ्यायला पाहिजे. आपल्या संपूर्ण दिवसाचं वर्गीकरण या वेगवेगळ्या वेळांमध्ये केलेले असते. पहाटेची 3 ते 4 ची वेळ असते तर ती देवांची वेळ असते. या वेळेमध्ये देव आंघोळ करतात. सर्व पृथ्वीवरती देवतत्व जागृत झालेले असते. 4 ते 5 ची वेळ आहे ती असते ऋषी मुनींसाठी. 5 ते 6 ची वेळ असते ही मनुष्यासाठी असते आणि 7 ते 8 ची वेळ असते तर ती आहे राक्षसांसाठीची वेळ असते. त्यामुळे 7 नंतर शक्यतो करून झोपू नये असे देखील आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे 7 पर्यंत प्रत्येक घरातील व्यक्तीनेही उठलंच पाहिजे. आपलं जे काही दिनचर्या आहे तर ती केली पाहिजे. जर तुम्हालाही पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये जाग येत असेल तर या सर्व गोष्टी तुमच्या सोबत घडतात. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि बघा की आपल्या जीवनामध्ये किती चांगले बदल जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट ज्या वेळेस आपण करतो त्यावरती आपला पूर्ण विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असते, तेव्हाच त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून एक विष्णूची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्व अडचणी दूर होतील. जर देव तुमच्याशी पहाटे बोलतोय तर तुम्ही झोपून राहू नका. संकेत ओळखा, तुम्ही स्वतःला बदला आणि जीवनाची दिशा बदला आणि बघा की नक्कीच आपला वेळ जो आहे तो बदलेल. प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह. श्री स्वामी समर्थ.